जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संपूर्ण देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी सत्ता भोगली ते सगळे थापाडे आता येतील तुमच्या समोर. पदरात काय पडू देणार नाही. वर्षानुवर्षाची इतक्या वर्षाची जी काही सगळ्या थापा आहेत त्या पुन्हा एकदा परत तुमच्या समोर. ही निवडणूक मी ज्या गंभीरपणे लढवतोय ते गांभीर्य इतर राजकीय पक्षांमध्ये कुठे दिसतंय मला जरा सांगा तर. आज हा आपला नवी मुंबईसारखा भाग, मुंबई होती, नंतर नवी मुंबई झाली आणि आता नव्याने पैसे खायला आता तिसरी मुंबई करायची म्हणतायत. नक्की मुंबई आहे तरी किती? आणि तुमच्याशी काही देणं घेणं नाही या लोकांचं. आपापल्या तुंबड्या भरायच्या, आपापल्या खानदानाचा उद्धार करायचा, संपलं. तुम्ही काय, तुम्ही नेहमीचेच. तुम्ही कुठे जाणार? हे असले विचार करत या देशाची 60 वर्ष गेली. 60 वर्ष गेली याचा अर्थ 20 वर्ष म्हणजे एक पिढी. अशा 3 पिढ्या या नाकर्त्या राज्यकर्त्यांमुळे, राजकारण्यांमुळे अशाच वाया गेल्या या देशाच्या. पदरात काय पडलं? आज हा ठाणे जिल्हा, बाबांनो तुम्हाला मुद्दामून मी सांगतो, हे अनेक लोक महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्याचा प्रत्येक माझा सहकारी, तुमच्यापैकी अनेक जण या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आंदोलनात उतरले होते. त्यावेळेला ह्याच माझ्या सहकाऱ्यांवरती लाठ्या काठ्या मारायला लावल्या पोलिसांकरवी, याच सत्ताधारी पक्षाने, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. आज पवारांना सुचतंय, शरद पवारांना मराठी पंतप्रधान व्हायला पाहिजे होतं. मग मराठीसाठी ज्यावेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला माझ्या कार्यकर्त्यांवरती, माझ्या सहकाऱ्यांवरती लाठ्या काठ्या का उगारल्या? ते मराठीसाठीच बोलत होते ना. पण शरद पवारांना आज पंतप्रधान होण्यासाठी म्हणून मराठी, तुमच्यासाठी नाही. मी हे का बोलतो, कशासाठी बोलतो, कशासाठी करतो? बाबांनो, 2001चा सेन्सस आहे. जनगणना मोजणी होते नाही का, जनगणना होते, कोण कोण कुठून कुठून कसा कसा आला. 2001चा सांगतोय मी तुम्हाला. आता चालू आहे 2009. म्हणजे 2001 ते 2009 काय झालं असेल माहीत नाही. पण 2001 पर्यंत ठाणे जिल्ह्यामध्ये परप्रांतातनं 45 लाख लोक आले तुमच्या डोक्यावर बसायला. मी मागे एकदा सांगितलं होतं की या संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या निवडणूक ह्या किती जागा, किती विधानसभेच्या 288. मला कल्पना आहे आता लोकसभेची निवडणूक चालू आहे, फक्त एक आकडेवारी म्हणून सांगतो तुम्हाला. विधानसभेच्या जागा किती? 288. नवीन जे काही डिलिमिटेशन झालं, या डिलिमिटेशनमध्ये राहिल्या किती? 288च. म्हणून मी मध्ये एकदा उदाहरण दिलं होतं कोल्हापूर जिल्ह्याचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 मतदारसंघ होते. त्या 12 मतदारसंघांचे झाले किती मतदारसंघ? 10 मतदारसंघ झाले.
म्हणजे कोल्हापुरात 12चे 10 झाले. पूर्ण राज्याची विधानसभेची आकडेवारी किती? 288च राहिली. जी पहिल्यांदा होता आकडा तोच राहिला. कुठे गेले 2? हे 2 मतदारसंघ वाढले आपल्या ठाणे जिल्ह्यात. हे मतदारसंघ का वाढले? कारण इतर लोकसंख्या वाढली. इतर लोकसंख्या कोणाची वाढली? इतरांची, या राज्याच्या बाहेरच्या लोकांची लोकसंख्या वाढली. त्यांचे मतदारसंघ उभे राहत आहेत. उद्या हे महानगरपालिकेत जाणार, उद्या हे विधानसभेत जाणार, उद्या तुमच्यातनं हे लोकसभेत जायचा प्रयत्न करणार. आणि इथलेच सगळे राजकारणी मंडळी ही ह्यांना पाठिंबा देत आहेत, ह्यांना वाढवत आहेत. या झोपड्या करा, मोठे व्हा, पैसे कमवा आणि बसा आमच्या छाताडावर. हा इतका गंभीर विषय मी सतत सातत्याने महाराष्ट्राला सांगतोय, मराठी माणसाला सांगतोय. मला काय कमवायचंय? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राजकीय पक्ष माझं घर चालवायला नाही काढला मी, की पक्ष काढल्यावरती पैसे येतील, पैसे आल्यावरती घर चालवू. त्याच्यासाठी माझा पहिल्यापासूनचे व्यवसाय आहेत. पक्ष काढायची गरज नव्हती. मी जेव्हा शिवसेना पक्षातनं बाहेर पडलो त्यावेळेला माझ्यासमोर फक्त 2 पर्याय होते. एक संपूर्णपणे राजकारणातनं पूर्ण बाजूला व्हायचं, नाहीतर स्वतःचा राजकीय पक्ष काढायचा, पण इतर कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं. माननीय बाळासाहेब ठाकरे सोडून मी इतर कोणाच्याही हाताखाली काम करू शकत नाही. त्याच्यामुळे दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. आणि हे राजकीय पक्ष ज्यांच्या घरच्यांचा ह्यांच्यावरती विश्वास नाही, बघा ते शरद पवार रोज काहीतरी वेगळं बोलतात. धोका यंत्र, बरोबर आहे, ते धोका यंत्रच आहे. ते होका यंत्र किमान दिशा तरी दाखवतं. काय राजकारण म्हणजे काय थट्टा वाटली? सत्ता म्हणजे काय थट्टा आहे सगळ्या गोष्टींची? कोणी कुठची आपल्या काहीतरी चुंबाचुंबी करावी? बघा ना, आता मध्यंतरी हेच शिवसेना आणि राष्ट्रवादी दहा वेळा भेटतायत काय चोरून, जेवतायत काय चोरून जेवतात, हळूच दुसऱ्याच्या गाडीमध्ये जातात सिक्युरिटीला कळू नये म्हणून, बैठका दिल्लीत. यांची आतून युतीच आहे. हा इथे पडलेला जो काही शिवसेनेचा उमेदवार आहे ना, हा डमी उमेदवार आहे. हो, हा खरा उमेदवार नाहीच आहे. हे सगळं आतून कसं व्यवस्थित झालंय बघा. शरद पवार साहेब पहिल्यांदा शिरूरमधनं उभे राहणार होते. नक्की झालं, शिरूरमधनं उभं राहणार. पहिल्यांदा ते म्हणत होते निवडणूकच लढवणार नाही. मग म्हणाले कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढवतोय. कोण कार्यकर्ते? ह्यांनाच स्वतःला वाटलं. ते एक पात्री प्रयोग करतात माहिती ना, एकदा मध्ये इकडून बोलतात, एकदा मध्ये तिकडून बोलतात. एकच माणूस बोलत असतो. मग पवारसाहेब विचारतात, काय रे मी निवडणूक लढवायला पाहिजे का? मग तेच कार्यकर्ता होतात, होय साहेब लढवायला पाहिजे. तेच सगळं तेच ठरवतात. शिरूरमधनं निवडणूक लढवणार होते. मग यांचं सगळं बोलणं झालं की शिरूरमधनं नको, आमच्या तिकडे ते आढळराव आहेत. शेवटी उद्या निवडणुकीनंतर आपल्यालाच एकत्र यायचं आहे. एक सीट कशाला घालता तुम्ही, सरका थोडे म्हाडाला. मग तिथे गेले ते म्हाडाला. बिचारा ते रणजित मोहिते पाटील, त्यांचा पत्ता कट. हे सगळं आतून ठरलेलं आहे यांचं. इथेही तेच. या असल्या लोकांवरती विश्वास ठेवणार, ज्यांना दिलेला शब्द नाही पाळतायत.
मराठीबद्दल बोलल्यानंतर लगेच प्रत्येक वेळेला मी काही बोलल्यानंतर, मी काही केल्यानंतर आमचाच मुद्दा आहे, आमचाच मुद्दा. अरे मग राहिला कसा मुद्दा? 42 वर्ष महाराष्ट्रातल्या दुकानांवरच्या मराठी पाट्या नाही करता आल्या. 42 वर्ष 1 महिन्यात केल्या. एक महिना. सुरुवातीला नाही कळलं, त्यांना वाटलं असंच लव्ह लेटर पाठवलंय. शेवटचे 10 दिवस राहिले, मग लावला काउंटडाऊन लावला. शेवटचे 10 दिवस, 9 दिवस, 8 दिवस, 7 दिवस. मग हळूहळू त्यांना गांभीर्य लक्ष यायला लागलं. मग 2-4 ठळठुळ आवाज आले. मग सगळे शिड्यांवर पाट्या रंगवत आहेत, मराठी करतायत. कळलं नाही इतके दिवस? या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. इथे जे जे काही व्यवहार होतील ते मराठीमध्येच झाले पाहिजेत, हा माझा आग्रह आहे. कारण या देशाची रचनाच तशी झालेली आहे. या देशाची रचनाच मुळात भाषेवरती झालेली आहे. त्या भाषेचा आग्रह धरल्यावरती तुम्ही कसे काय बोलू शकता ते मला? यांनी आतापर्यंत कुठची गोष्ट केली? महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न इतकी वर्ष झाला अजून तसाच. शिवसेनेचा आज काहीतरी जाहीरनामा आलाय, पुन्हा तेच. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अजून प्रयत्नच का? मी आत्ताच एका सभेमध्ये म्हटलं, हे किती दिवस यांचे प्रयत्न बघायचे हो आम्ही? काय चाललंय? नाही प्रयत्न चालू आहेत. काय चाललंय? प्रयत्न चालू आहे. आम्ही आपल्या मॅटर्निटी होमच्या बाहेर उभे, मुलगा झाला का मुलगी, ह्यांचे प्रयत्न चालूच. लोकांच्या भावना म्हणजे काय थट्टा समजले? या महाराष्ट्रामध्ये हा कर्नाटकातला हा सगळा भाग, बेळगाव, कारवार, निपाडीसह सगळा भाग आला पाहिजे. किती आंदोलनं झाली महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत, किती माणसं मारली गेली याच्यामध्ये. त्यांची कुटुंबीय कसे राहत असतील, त्यांची बायका पोरं कशी राहत असतील, काय करत असतील, काय कोणाला काय पडली आहे. निवडणुका आल्या, सीमा प्रश्न आम्ही सोडू. 1999 ते 2004 याच एनडीएचं सरकार होतं, ज्याच्यामध्ये शिवसेना होती. का नाही सीमा प्रश्नाचा विषय काढला त्यावेळेला? का नाही त्या माझ्या कर्नाटकामधल्या अडकलेल्या मराठी बांधवांचा प्रश्न तुम्ही काढलात? का नाही काढला? कारण तो काढायचाच नाहीये, प्रश्न सोडवायचा नाहीये, फक्त तुमच्या भावनांना हात घालायचा आहे आणि मतं मिळवायची. एवढेच फक्त धंदे सुरू आहेत. एवढाच उद्योग चालू आहे गेली 60 वर्ष. परवा दिवशी आता मुंबईमध्ये सभा घेतली, अफजल गुरुला फाशी द्या म्हणे. लालकृष्ण अडवाणी येऊन सांगतायत, शिवसेनेचे नेते सांगतायत, काय अफजल गुरुला फाशी द्या. साली भारतीय जनता पक्ष आणि इतर सगळे मित्र पक्षांचं एनडीएचं सरकार ज्या वेळेला आलं, त्याच्यानंतर 2001 13 डिसेंबर त्यावेळेला हे अफजल गुरु आणि सर्व जे अतिरेकी शिरले होते ते संसदेमध्ये आपल्या शिरले होते. ते 2001 13 डिसेंबरला शिरले. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएचं सरकार गेलं कधी? 2004ला. मग 2001 ते 2004 काय फुगड्या खेळत बसला होतात? का नाही त्यावेळेला हा निर्णय झाला? आणि बाबांनो गंमत बघा, तो जो अफजल गुरु आहे त्या अफजल गुरुची केस अफजल गुरु तर्फे कोणी लढवली? राम जेठमलानी. कोण राम जेठमलानी? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या पाठिंब्यावरती खासदार झालेले हे राम जेठमलानी त्याच वेळेला खासदार झाले होते ज्याच्या अगोदर यांनी केस घेतली होती या अफजल गुरुची. या आता मुंबईच्या हल्ला प्रकरणामध्ये जो कसाब सापडला अतिरेकी, त्याचं वकीलपत्र घेणाऱ्या एका महिलेच्या घरावरती आता हल्ला करता. का नाही राम जेठमलानीच्या घरावरती हल्ला झाला?
ज्याने अफजल गुरुची केस घेतली हातामध्ये, त्या जेठमलानींना तुम्ही खासदारकी देता? या पिता पुत्रांनी, राम जेठमलानी आणि या महेश जेठमलानी, कोणत्या कोणत्या केसेस घेतल्या? आमच्या स्वर्गीय इंदिराजी गांधी, पक्षीय मतभेद काही असतील, पण शेवटी एक आमच्या देशाच्या महिला पंतप्रधान होत्या. त्या आमच्या पंतप्रधानाच्या अंगावरती खडा 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 गोळ्या घालणारे जे लोक होते, ते जे अतिरेकी होते, त्या अतिरेक्यांची केस कोणी घेतली? ह्याच राम जेठमलानींनी. अतिरेक्यांच्या बाजूने लढले. ज्याने सर्वात मोठा या देशामधला आर्थिक घोटाळा केला, त्या हर्षद मेहताची केस हेच महेश जेठमलानी लढले, हेच राम जेठमलानी लढले. लालू प्रसाद यादवांचा चारा घोटाळा, त्याच्यामध्ये लालू प्रसाद यादवांच्या बाजूने कोण उभे राहिले? हेच राम जेठमलानी उभे राहिले. देशामध्ये सगळ्यात मोठी गाजलेली जी जेसिका लाल मर्डर केस होती, जेसिका लालची, तिचे जे मारेकरी होती, त्या मारेकऱ्यांच्या बाजूने कोण उभे राहिले? हेच महेश जेठमलानी, हेच राम जेठमलानी, जे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावरती खासदार होतात. कशाला येऊन लोकांच्या भावना भडकवताय? कशाला मूर्ख बनवतात? हे निवडणुका आल्या, एकच राम मंदिर बांधू. काय कन्स्ट्रक्शन कंपनी आहे का तुमची? या सगळ्या गोष्टींसाठी त्या शरयू नदीमध्ये पडलेली प्रेत, जी माणसं मारली गेली आतापर्यंत या राम मंदिराच्या प्रश्नावरती, त्यांची आत्मे काय म्हणत असतील? काय विचार करत असतील ती? हीच माणसं हिंदुत्वाच्या नावाने मतं मागायची, आणि लोकांनी मतं दिल्यानंतर, सरकार आल्यानंतर काय करायचं? तर भारत पाकिस्तान समझोता एक्सप्रेस सुरू करायची अतिरेकी आणण्यासाठी. हीच ती माणसं. बाबा ना, तुम्हाला ना सगळ्यांना गृहीत धरलेलं या लोकांनी. गृहीत हे काय करणार? या असला ह्यांच्या नादान कारभारामुळे अतिरेकी आमच्याकडे शिरतात, कुठेही घुसतात, कसा कसा लोकांना मारतात, आमचे त्याच्या पोलीस जातात. आणि ह्यांना काही नाही, मोकळे सुटलेले असतात. इतकी वर्ष जे बोलतायत तेच अजूनही बोलतायत. याच माझ्या महाराष्ट्राबद्दल, माझ्या महाराष्ट्राच्या मातीबद्दल, महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल, मराठी अस्मितेबद्दल माझे सहकारी ज्यावेळेला सच्चा प्रयत्न ज्यावेळेला करतात, रस्त्यावरती उतरतात, त्यांना तुम्ही काय म्हणतात? हे संकुचित आहेत. माझे सगळे सहकारी संकुचित, मी संकुचित. काही बोलायचं नाही तुम्ही. तुमच्याकडे लोक येणार, या नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस काढणार, 50-50, 60-60 लाख रुपयाला एक ॲडमिशन देणार. बोलायचं नाही तुम्ही. याच्याबद्दल काही तक्रार करायची नाही. हे वाटेल तो नंगा नाच घालणार, पण याच्यावरती बोलायचं नाही. माझ्याकडनं नाही होणार आहे. हे जे गोष्टी, ज्या गोष्टी चुकीच्या करतील, त्याच्यावरती माझा हातोडा हात बसणार म्हणजे बसणार. त्या बापाचा माल लावलाय आणि वसंतदादा पाटलांनी अत्यंत चांगल्या हेतूने ही कॉलेज उघडायला परवानगी दिली की सरकार एवढा खर्च करू शकत नाही, म्हणून काही खाजगी लोकांना या संस्था उभा करण्यासाठी म्हणून त्यांनी सांगितलं, दुकान मांडून ठेवलं. माझ्या महाराष्ट्रामधल्या तरुणांना, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणीला शिकता यावं, डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, याच्यासाठी म्हणून या संस्था सगळ्या स्थापन करायला लावल्या, आणि तुम्ही बाहेरच्यांना विकून टाकता. त्याच्याबरोबर येणारे सगळे लोंढे हे परत घ्यायचे आम्ही अंगावरती. कोणत्या सुविधा पुरवल्या जातात तुम्हाला सांगा? एक नागरिक म्हणून, एक करदाते म्हणून तुम्हाला ज्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या, कुठे आहेत त्या? त्या महाराष्ट्राच्या बाजूने मी बोलत असताना ही सगळी माणसं कुठे गेली होती? जरा सांगा ना मला.
याच देशाच्या संसदेमध्ये 3 वेळा ही संसद बंद झाली. राज ठाकरेला अटक करा. हे सगळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधली सगळी माणसं सगळ्यांवरती दबाव आणत होते. काय, राज ठाकरेला अटक करा, याच्यासाठी संसद बंद पडल्या. राज ठाकरे काय बोलत होता? महाराष्ट्र हिताचीच गोष्ट बोलत होता ना. मग या सगळ्या गोष्टी बोलत असताना त्या संसदेमध्ये बसलेल्या 48 पैकी 48 खासदार गप्प राहतात. एक बोलू शकत नाही खासदार तुमच्या बाजूनी. महाराष्ट्राच्या बाजूने ह्यांना तोंड उचकटायला वेळ लागतो. आपला काही संबंधच नाही त्या महाराष्ट्राशी. असेच जवळपास हे दिल्लीमध्ये गेल्यावरती वागत असतात सगळे आपले महाराष्ट्रातले खासदार. यांच्या भरोश्यावरती पुन्हा एकदा आपण सगळे देणार आहोत. या गोष्टी आपण कशासाठी करतो, का करतो, हे आपण गेल्या वर्षभरामध्ये पाहिलंच असेल. मी ज्या ज्या गोष्टी करतो ती प्रत्यक्ष कृती असते. नुसती तोंडाची वाफ नाही दळवत. येतात ना बाकीचे भाका 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 60 वर्ष बोलतायत, करत काहीच नाहीत. मला चालतच नाही ते. मराठीच्या पाट्या म्हटल्यानंतर मराठीच्या पाट्या लागल्या. त्या जेट एअरवेजचं पण तसंच झालं होतं. सगळे कर्मचारी आले होते माझ्याकडे. मग दिला एक जडीबुटीचा डोस. एक विमान म्हटलं मुंबईमधनं उडू देणार नाही आणि उतरू देणार नाही. 1200-1300 जणांना ज्यांना काढले होते त्यांना सगळ्यांना परत आतमध्ये घेतले. इतर राजकीय पक्षांकडे का नाही गेले? सगळे राजकीय पक्ष इथे होते. कुठच्या राजकीय पक्षाच्या नेत्याकडे गेले? ते सगळे कर्मचारी आले आपल्याकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे आले. कारण त्यांना नक्की आशा होती की जे काही होईल ते इथूनच होईल, नाहीतर काही होणार नाही. आणि ते झालं. तो तोंड दुखत नाही का रे शिट्या मारून? फू 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 खपले करायचं. बसा शांत जरा. या सगळ्या गोष्टी करत असताना मी, माझे सहकारी, काय काय मनस्ताप आम्हाला होतोय ते आमचं आम्हालाच माहिती. पण हटणार नाही या गोष्टीपासून. आत्ता निवडणूक आहेत म्हणून थांबलोय. मिलते हैं ब्रेक के बाद. निवडणुका संपू देत. तुमचा अपमान होतो, महाराष्ट्राचा अपमान होतो, मराठी माणसाचा अपमान होतो. त्या संसदेमध्ये त्या बिहारचे आणि उत्तर प्रदेशचे खासदार तुमच्याबद्दल काय म्हणतात आणि आम्हाला रागच येत नाही. हे खासदार तुम्हाला काय सांगतात? हे महाराष्ट्रातली माणसं समुद्रकिनारी राहतात म्हणून ह्यांची मेंदू सडके आहेत. हे बोलल्यावरती तिथे संसदेतला महाराष्ट्रातला एकही खासदार काही बोलत नाही, उठून उभा राहत नाही. त्यांना काही बोलावंसंच वाटत नाही, काही करावंसंच वाटत नाही. जे महाराष्ट्रातले प्रश्न आज आमचे कृषी मंत्री आमचे, आणि सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या आमच्याकडेच आहे. कुठे वेळ आमच्या कृषी मंत्र्यांना क्रिकेट सोडून? IPLची थेर सांगतात इथे ते क्रिकेटची. क्रिकेट खेळ मला पण प्यारा आहे, पण या देशाची संपूर्ण निवडणूक, या देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक लागली असताना विचार कसला IPLचा, खेळाचा? काय माणसं येऊन बसलीत मला सांगा या देशात. तुमचा काहीच विचार नाही, तुमच्या भवितव्याचा विचार नाही, तुमच्या पुढच्या पिढ्यांचा विचार नाही, काही नाही. फक्त मी 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 आणि मी, याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. हे सगळे तुमच्या अंगावरती येतात, हे सगळे तुमच्या विरोधात कारस्थानं रचतात. तो अबू आझमी असेल, कसे बघा कसे आले होते एकत्र महाराष्ट्राच्या विरोधात, मराठी माणसाच्या विरोधात, मराठी अस्मितेच्या विरोधात. ते लालू, ते नितीश कुमार, ते पासवान, मायावती कसे येतात बघा.
यांच्याच ती मायावतीचे काय कुठची पार्टी ती बसपा महाराष्ट्राच्या भिंतींवरती काय लिहितात? उत्तर भारतीयों के सम्मान में बसपा मैदान में. तुमच्यासाठी नाही. बघा स्वतःचा कसा अजेंडा सुरू करतात बघा. मी हेच तर सांगतोय सतत महाराष्ट्राला. मागे काय टाकलं होतं? उत्तर प्रदेश तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है. म्हणजे तुमच्यावरती राज्य करायचंय त्यांना, तुमच्यावरती. या इतरांना राज्य करण्यासाठी म्हणून आपण जन्माला आलो इथे महाराष्ट्रात. कशाला त्या शिवरायांचं आपलं नाव घ्यायचं? मग कशाला शिवजयंती साजरी करायची? जयंती आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करत बसायच्या आणि हे बाकीचे येणार आणि तुमच्यावरती वरवंटा फिरवणार. आम्ही गाफील? आम्हाला माहितीच नाही काय चाललंय. माझ्यासमोर बसलेला हा असा तरुण, समोर असलेल्या तरुणी आज तुमच्याच महाराष्ट्रामध्ये, आपल्याच महाराष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्याच्यावरती तुमचा पहिला अधिकार असताना त्या तुमच्यापर्यंत येत नाहीत. हे बाकीचे येऊन छीनून घेऊन जातात आणि ह्याच्यावरती बोलल्यानंतर आपले सगळे राज्यकर्ते आणि आपल्या महाराष्ट्रातले विरोधी पक्ष चिडीचूप बंद होतात, बोलत नाहीत. यांच्यासमोर या लालू आणि मुलायम आणि या सगळ्या लोकांसमोर काही बोलत नाहीत. हे उद्या काय करणार तुमचं भलं? बोलू पण शकत नाहीत. अहो करायचं नंतर सोडू आपण, बोलता पण येत नाही तुम्हाला. मराठी ही काय शिवी आहे? प्रत्येक जण आपापल्या प्रांताबद्दलचा विचार करत असतो, प्रत्येक जण. मध्यंतरी बघा त्या श्रीलंकेमधल्या तामिळींसाठी करुणानिधी या देशाचं सरकार पाडायला निघाले होते. कुठली लोक? श्रीलंकेमध्ये राहत असलेले तामिळी याच्यासाठी आपल्या देशाचं सरकार हे पाडायला गेले आणि प्रणव मुखर्जी जाऊन त्या करुणानिधींचे पाय धरतायत की असं करू नका. याला म्हणतात हिम्मत. नाही ते आमचे सगळे महाराष्ट्रातले बिनकण्याचे. अहो जेवून जात आहे ना? नाही थांबा, मॅडमला विचारून घेतो. याला स्वतःचं काय आहे की नाही मत तुला? सगळं ह्यांचं ठरवणार दिल्ली. तुमचं भवितव्य दिल्ली ठरवणार. दिल्ली ठरवणार, दिल्ली म्हणणार तसं तुमच्याकडे तुमच्या आयुष्यामध्ये घडणार. मग हे कोण आहेत ही माणसं? यांच्याकडनं काय म्हणून अपेक्षा ठेवायच्या? आणि कोणी उमेदवार पाठवून द्यायचे? मागच्या वेळेला उत्तर प्रदेशमधनं हे अबू आझमी उभे राहिले होते, खासदार झाले होते. आज मुंबईतनं उभे राहत आहेत. हेच तर मी तुम्हाला सतत सांगतोय. कसे आपापले मतदारसंघ तयार करतायत ते बघा. हा देश एक आहे म्हणे. अहो देश मी पण मानतो ना, कोण नाही मानत. देश तोडायची भाषा नाही मी करते, पण आपापले प्रांत तरी नीट ठेवा. यांनी आपली काढायची आणि आमच्याकडे पाठवून द्यायची. काय अनाथालय काढले का महाराष्ट्र? म्हणजे दुसरा धंदा नाही महाराष्ट्राला? आणि आम्ही आमची काढलेली कुठे टाकू? यांना कोणी प्रश्न नाही विचारणार. या उत्तर प्रदेश बिहारच्या नेत्यांना कोणी प्रश्न नाही विचारणार. हे सगळे बोडक्यावरती आमच्या बसणार. कारण त्यांना माहिती आहे ही महाराष्ट्रातले नेते बुलचट पानचट काही होऊ शकत नाही. यांचं पैशासाठी म्हणून ह्यांचे सगळ्यांचे हात दगडाखाली. हे काय विरोधात बोलतील? तोंड वर करून नजरेला नजर भिडवण्याची ताकद तरी आहे का या महाराष्ट्रातल्या नेत्यांची त्या दिल्लीकरांच्या समोर? या असल्या लाचारांच्या हातामध्ये सत्ता द्यायची? इथे कोण उमेदवार आहेत मला त्याच्याशी देणं घेणं नाही. ते संजीव नाईक असेल ना तर अजून कोण असेल, काय करू तरी शकणार आहेत का? त्यांना म्हणे डॉक्टरेट मिळाली. कुठून?
विद्वत्ता ही चेहऱ्यावर दिसावी लागते. राजेंकडे बघा, आमचे बोर्डात 16वे आले होते 10वीला. इथे शिवसेनेने डमी भरला, तिथे डॉक्टरेटसाठी डमी कोणतरी असणार. असली माणसं पाठवणार तुम्ही ह्याच्यावरती आपलं भवितव्य ठरणार महाराष्ट्राचं. बाबांनो, मी तुम्हाला सतत सांगतोय, ही जी लोक आहेत, आज हा देश नीट राहावा हे मला वाटतं. मी काल म्हणालो होतो की जय हिंद ज्यावेळेला मी म्हणतो त्यावेळेला अभिमानाने माझी देखील छाती फुलून येते, पण त्या जय हिंद मध्ये माझा महाराष्ट्र पण येतो हे कोणी विसरू नये. महाराष्ट्राने प्रत्येक वेळेला देशाचा विचार केलेला आहे, प्रत्येक वेळेला देशाचा विचार केला महाराष्ट्राने. आणि हे सगळे प्रांत सर्वप्रथम आपापल्या प्रांताचा विचार करतात आणि जमलंच तर देशाचा विचार करतात. प्रत्येक जण किती कडवट असतो, किती घट्ट असतो. परवा दिवशी तो ऑस्कर बघितला ना आपण, A.R. रहमानला ऑस्कर मिळाला. 1 मिनिटाचं भाषण केलं, संपूर्ण भाषण इंग्रजीमध्ये केलं, शेवटची लाईन तामिळमध्ये बोलला. स्वतःचं राज्य, स्वतःची भाषा, स्वतःची अस्मिता कशी घट्ट पकडून असतात लोक बघा. तिथे नाही कोणी विचारलं की अरे ह्यांना ऑस्कर मिळाल्यावरती हिंदीमध्ये नाही बोलला. या दक्षिणेतल्या 4 राज्यांबद्दल बोलायची या उत्तरेतल्या कोणाची हिंमत पण नाही. इतके कडवट आहेत ते. किती कडवट असतात. मी मागे एकदा उदाहरण दिलं होतं, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं कर्नाटकामध्ये. तिथे एक मराठी आमदार निवडून आला. त्या मराठी आमदाराला मंत्री केला आणि मंत्री केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार, आणि मंत्री केल्यावरती त्यांच्या लक्षात आलं की अरे या माणसाला ज्याला आपण मंत्री केलाय त्याला कानडी येत नाही. त्या दिवशी त्याला मंत्रिपदावरनं बाजूला केला आणि दुसरा मंत्री केला. इतके कडवट असतात. आणि आमच्याकडे पटकन आम्हीच सरेंडर होऊन जातो. आएगा क्या रिक्षात बसताना कशासाठी विचारा मराठीत त्याला. येऊ दे त्याला पण. काल सांगितलं ना मी, हे आंबे हे विकणार तिथून येऊन आणि आपल्याला सांगणार खाओ साहब हापूस है. बरं आपण त्याला सांगायचं नाही बाबा हा पायरी नाही, साहब पायरी नाही, हापूस है हापूस. मैं बोल रहा हूं ना हापूस. यायला माझ्याकडे येतो का तुझ्याकडे. मग विकायला देतो इथपर्यंत ठीक, नावं बदलायला लागला. आणि हे सगळे जण येत आहेत आणि तुम्हा मराठी माणसाचा सगळे टक्का कमी करत 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 चाललेत. हे कशा पद्धतीने आतमध्ये जात आहेत ना याचा तुम्हाला अंदाज नाही येणार. या देशामध्ये कोणी यावं आणि कुठेही राहावं, कोणी कुठेही काम करू शकतो, हे सगळं बोलायला ठीक आहे. पण ज्या वेळेला एखाद्या राज्यावरती बोजा पडत असतो, हेच महाराष्ट्र राज्य कररूपाने या दिल्लीला करोडो, किती 1 लाख कोटी रुपये, किती देतो आपण, 1 लाख कोटी जवळपास, 56,000 कोटी काहीतरी. या महाराष्ट्राच्या बदल्यात त्याच्या मोबदला काय मिळतो. महाराष्ट्राच्या पदरात काय पडतं. कररूपाने महाराष्ट्र इतका कर भरतो केंद्राला, त्याच्या किती टक्के आपल्याला मिळतो. म्हणजे एक तर हे पैसेही परत करत नाहीत, वरती हे लोंढेही पाठवून देणार, तेही पोसायचे, हेही घ्यायचं. उद्या जर अशाच प्रकारे जर समजा गोष्टी सुरू झाल्या, उद्या पाण्याचा प्रश्न आहेच निर्माण झालेला, लोड शेडिंगचा प्रश्न आहेच निर्माण झालेला. आज सरळ साध्या रस्त्याने चालता येत नाही, ट्रॅफिकचा बोजवारा उडालेला, पाण्याचा नाही प्रश्न, वीज मिळत नाही, काही नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये असलेला महाराष्ट्र प्रत्येक निवडणुकीमध्ये हे नेते येऊन निर्लज्जपणे सांगू कसे शकतात तुमच्यासमोरनं, मला खरंच पडलेला प्रश्न आहे. निर्लज्ज कसे व्हावे ह्याच्या इन्स्टिट्यूट्स काढल्या पाहिजेत या लोकांनी खरं तर. पण हे का होतं माहिती आहे. याचं कारण हे सगळेजण तुम्हाला गृहीत धरतात.
निवडणुका आल्या, जातील कुठे? करतीलच मतदान. जाणार काय, करणार काय ते? आणि अत्यंत आपण साधेपणाने आत्तापर्यंत या सगळ्या लोकांना मतदान करत आलो. काय आपल्याला मिळालं काय, मला सांगा ना बाबांनो. मी आपल्याला खरंच सांगतो, तुम्हाला वाटेल मी काहीतरी भावनेला हात घालून काहीतरी तुमच्याशी बोलतोय, तसं नाही आहे. कृपा करून नीट समजून घ्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार निवडून आला तर महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला आनंद होईल. परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर उमेदवार पडला तर खरंच सांगतो, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या ते जे नेते आहेत सगळे हे दिवाळी साजरी करतील तिकडे. उत्तर प्रदेशचे नेते, बिहारचे नेते, दिल्लीचे नेते हे तिकडे दिवाळी साजरी करतील. की काही राहिलं नाही इथे मराठी माणसाचं. कुठे काय मराठी माणूस एकवटतो, कुठे मराठी माणूस एकत्र येतो? काहीच तर घडत नाही, विखुरलेला आहे. हा काय करणार आमच्याशी? ही जी सगळी कारस्थानं चालू आहेत ही मी सतत चव्हाट्यावरती मांडतोय. वेगवेगळी माणसं घेतात, हाताशी धरतात. हा प्रत्येक माणूस तसा विचार करत असतो. प्रत्येकाला प्रांताबद्दल आपल्या अभिमान असतो, प्रेम असतं. मी आगे बोललो होतो ना मी त्या अमिताभ बच्चनबद्दल. यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, ती उत्तर प्रदेशमधून लढवली. खरं की नाही? हो की नाही? त्याने हिंदी चित्रपट सोडून भोजपुरी चित्रपटामध्ये कामं करायला सुरुवात केली. इतर कुठच्या नाही, भोजपुरी चित्रपटामध्ये कामं करायला सुरुवात केली. खरं की खोटं? हो की नाही? ब्रँड अँबॅसेडर झाले की नाही? त्यांच्या सुनेच्या आणि ऐश्वर्याच्या नावाने तिकडे कन्याशाळा काढली की नाही? आमच्याकडे कन्या नव्हत्या का? की कन्या तिकडेच आहे? इतकं सरळ साधं मी बोललो होतो की अहो, इतका श्रेष्ठ मोठा कलावंत गेल्या शतकामध्ये इतका मोठा कलावंत झाला नाही. इतका मोठा कलावंत, त्याला जर स्वतःच्या प्रांताबद्दल, स्वतःच्या माणसांबद्दल जर प्रेम असू शकतं तर राज ठाकरे हा खूप लहान माणूस आहे. त्याला स्वतःच्या प्रांताबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रेम नसणार का? असलंच पाहिजे ना. मला जसं आहे तसं तुम्हालाही आहे. माझा महाराष्ट्र मोठा व्हावा याच्यासाठीच माझा प्रयत्न राहील. माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस मोठा व्हावा याच्यासाठीच माझा प्रयत्न राहील. यात गैर काय? यात कसला आला संकुचित भाव? पंडित जवाहरलाल नेहरू हे का माझे आजोबा नव्हते? भाषावार प्रांतरचना त्यावेळेला झाली. भाषेच्या नावावरती राज्य झाली. जिथे मराठी माणसं राहतात तो महाराष्ट्र, जिकडे मराठी भाषा बोलली जाते तो महाराष्ट्र. त्या भाषेबद्दल बोलायचं नाही, ती मोठी करायची नाही. त्या प्रांतातल्या लोकांबद्दल बोलायचं नाही. एका बाजूला आपण म्हणतो मध्यंतरी रेल्वेचं आंदोलन झालं. 4,500 TC भरले गेले या महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातल्या पोरांना थांगपत्ता नाही. 40 लाख बेरोजगार तरुणांनी आतापर्यंत एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये अर्ज करून ठेवलेले आहेत. त्यातल्या एकालाही कॉल येत नाही. काय तोंडाने घरी जात असेल आणि आई वडिलांना तोंड दाखवत असेल? आई वडिलांनी वाढवला, मोठा केला, शिक्षण दिलं, सगळं दिलं. नोकऱ्या महाराष्ट्रामध्ये आहेत, पण तुम्हाला सांगितलं जात नाही. केंद्रीय आस्थापनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती भरती होतात, इतक्या मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या असतात, तुम्हाला सांगितलं जात नाही. महाराष्ट्रातला प्रत्येक जण नुसता फक्त त्याचा हकनाक बळी. मग माझा महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण तरुणी असतील, महाराष्ट्रातला शेतकरी असेल, माझ्या महाराष्ट्रातला आमचा पोलीस खात्यातला माणूस असेल, पोलीस असतील आमचे. ते मागे राहुल राज प्रकरणाच्या वेळेला तो मुलगा सांगतोय, तो काहीतरी मला मारायला आला होता म्हणे. आपल्याच महाराष्ट्रातल्या पोलिसांनी, मुंबईच्या पोलिसांनी त्याला मारलं. केवढे चौताळले ते. हे उत्तर प्रदेश बिहारचे नेते केवढे चौताळले. बंदूक, रिव्हॉल्वर त्याच्या हातात, आणि हे सांगतात काय? नाही, उसको पकडना चाहिए था. हलवा आहे का तो? याच्या हातात रिव्हॉल्वर आहे.
उद्या त्याच्या हातातल्या रिव्हॉल्वरने जर समजा आमच्या एखाद्या पोलीस बांधवाचा जर समजा गोळी लागली असती आणि काही झालं असतं, कोणी विचारलं नसतं. यातले कोणी पुढारी त्याच्या घरी पण गेले नसते त्या पोलीस बांधवाच्या. पण आमच्या महाराष्ट्राच्या मुंबईच्या पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्यावरती विचारतायत. मग गोळी घातली नसती तरी त्यांची इन्क्वायरी काढली असती, आणि गोळी घातली तरीच त्या आमच्या पोलिसांची इन्क्वायरी काढतात. करायचं काय त्यांनी? या आमच्या पोलीस बांधवांचा राहण्याचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही. बाहेरून येणारे लोंढे येतात आणि त्यांना 300 स्क्वेअर फुटाची मोफत घरं दिली जातात. झोपड्या उभ्या करायच्या, खोटी रेशन कार्ड उभी करायची, सगळ्या गोष्टी खोट्या उभ्या करायच्या, आणि त्याच्यानंतर ह्यांना, या सगळ्या लोंढ्यांना 300 स्क्वेअर फुटाची ह्यांना मोफत घरं मिळतात. पण जो पोलीस आमचा, महाराष्ट्राचे पोलीस आमचे, जे दिवसभर रात्रंदिवस राबत असतात, त्यांना स्वतःचं हक्काचं घर नाही. रिटायर झाल्यानंतर त्या खोलीतनं बाहेर काढतात. का तो या महाराष्ट्राचा नागरिक नाही? वर्दी चढवल्यावरती असेल पोलीस, पण त्याला स्वतःचं हक्काचं राहायला घर देऊ शकत नाही राज्य सरकार. आणि बाहेरून आलेल्या लोंढ्यांना तुम्ही बरोबर घरं देता. याचं कारण फक्त मतं. त्यांची मतं मिळतात. मतांसाठी म्हणून ही सगळी लाचारी चालू आहे. आणि ह्या संपूर्ण मतांच्या लाचारीसाठी म्हणून महाराष्ट्र अख्खा होरपळून निघतोय. इथे वीज जास्ती लागते, इथे पाणी जास्ती लागतं. महाराष्ट्रामध्ये आमच्या पाणी नाही. नवीन धरणं बांधायला लागत आहेत. नवीन धरणं कशासाठी बांधायला लागत आहेत? कारण लोंढे येत आहेत. तुमचं जनजीवन विस्कळीत करून टाकायचं. बाकी लोंढे आले तरी चालतील. ह्यांची पोटं भरतायत, ह्यांचे इमले उभे राहत आहेत, ह्यांच्या खानदानांच्या सगळ्या सोयी होत आहेत. तुमच्याकडे बघतोय कोण? ह्याला आहे कुठे वेळ? गरज काय आहे ना? 60 वर्ष गृहीत धरलं तुम्हाला. 60 वर्ष. किती वर्ष ह्यांच्या हाताखाली तुम्ही गृहीत धरले जाणार आहात? मराठी माणूस म्हणजे काय मेंढराची अवलाद आहे? की ह्यांनी बासरी वाजवायची आणि सगळ्यांनी बाकीच्या निघून त्यांच्या मागून जायचं? कधी या लोकांना जाब विचारणार आपण? काय खेळ मांडून ठेवलाय? पुनर्जन्मावरती माझा विश्वास नाही. खरंच सांगतो बाबांनो, पुनर्जन्मावरती माझा अजिबात विश्वास नाही. कोणी पाहिलाय? पण जो जन्म तुम्हाला आत्ता मिळालेला आहे, त्या जन्मामध्ये काय, त्या जन्मातली प्रत्येक 5-5 वर्ष घालून टाकायची ह्यांच्या मागे लागून. दर 5 वर्षानंतर निवडणुका येणार. दर 5 वर्षाला हे सांगणार की आम्ही हे करू, ते करू आणि तेच करू. तुमच्या ह्या आयुष्यातली दरवेळेला 5-5 वर्ष नुसती निघून जात आहेत. माझ्या वडिलांच्या आणि माझ्या आईच्या वयाचे लोक इथे बसलेले असतील. गेले 60 वर्ष कित्येक लोक नुसते फक्त हेच सांगतायत, तेच सांगतायत, आणि होत काही नाहीये. काहीच होत नाही. निवडणुका म्हणजे काय तमाशा समजले सगळे? या देशाची निवडणूक लागते, या राज्यांची निवडणूक लागते, महानगरपालिकांची निवडणूक लागते. करोडो रुपये नुसते या सगळ्या संस्थांमध्ये जातात. आणि ह्यांच्या घरात तुम्ही तसेच. प्रश्न दिवसेंदिवस वाढतायत. सुटण्याचा प्रश्नच नाही. म्हणून बाबांनो, मी खरंच आपल्याला आज विनंती करण्यासाठी आलोय. माझ्या मायबाप मराठी बांधवांनो, जागे राहा. या असल्या कोणाच्याही नादाला वाट्याला लागू नका. हे जे 60 वर्ष या लोकांनी केलं, मग ती काँग्रेस असेल, NCP असेल, शिवसेना असेल, तर भाजप असेल, हे सगळे एका माळेचे मणी. हे सगळे पक्ष म्हणजे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. हेही तसेच आणि तेही तसेच. म्हणून हे जे सगळं घेऊन आलोय तुमच्यासाठी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे खासदारकीसाठी उमेदवार उभे केलेले आहेत, हे आमचे राजन राजे, या आमच्या राजन राजे, काढून बघा त्यांचं सगळं बायोडेटा, काढा त्यांचा.
तुम्हाला उत्तम शिकलेला सवरलेला अंगावरती केसेस नसलेला माणूस खासदार म्हणून दिल्लीत पाठवायचा आहे की नाही पाठवायचा आहे? पण गाफील राहू नका. किती वेळा महाराष्ट्र गाफील राहणार आहे आणि पश्चातापाचा हात कपाळावरती मारत बसणार आहे. म्हणून आता 30 तारखेला ज्या वेळेला मतदान होईल त्या मतदानाच्या दिवशी आपले उमेदवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार, ते चिन्हाचं पण सांगून ठेवतो. चिन्ह येईल 14 तारखेला. कारण चिन्ह, स्वतःचं अधिकृत चिन्ह मिळण्यासाठी म्हणून 2 खासदार निवडून यावे लागतात. हे आत्ता जे सगळे टिवटिव करतायत ना, शिवसेना या पक्षाला पक्ष 66 साली जन्माला आला, 66. आणि शिवसेना या पक्षाला अधिकृत निशाणी मिळाली 89 साली. 66 ते 89 वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवत होते, कारण अधिकृत पक्षच झाला नव्हता. जसं या महाराष्ट्राचा आवाज तिथे लोकसभेमध्ये आपल्याला काढायचा आहे, त्याचबरोबर हे खासदार जाऊन या पक्षाला अधिकृत चिन्ह मिळणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. हा आपला मराठीचा आवाज या संसदेमध्ये दुमदुमू देत, आणि तो आवाज काढण्यासाठी म्हणून हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व माझे शिलेदार आज आपल्यासमोर राजन राजे इथे आलेले आहेत. याला 30 तारखेला आपण प्रचंड 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 मतांनी त्यांना विजयी करावं, एवढं एक आवाहन करण्यासाठी म्हणून मी आज आपल्यासमोर इथे आलो. आपण जो प्रतिसाद दिलात त्या प्रतिसादाला धन्यवाद देतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.